भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात अखिल पद्मशाली समाज भिवंडी व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघ यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। शहरातील पद्मानगर येथील अखिल पद्मशाली समाज सांस्कृतिक भवनात आयोजित या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक व महिला नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। या सोहळ्यात मुंबई, सोलापूर, जालना, संगमनेर, मराठवाडा, नांदेड आदी विविध भागातून निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या पद्मशाली समाजातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला। तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून पुरस्कार प्राप्त केलेल्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाला समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। पुढे यावे यांचा स्वागत सत्कार जे दिव्यांग राष्ट्रपती पुरस्कार आहे, टाळ्या जोरदार यांचा स्वागत होतील। आता तुंग तो भाग्यश्री मनोहर भेटला मॅडमचा तुंगा त्यांना शाल पुष्पगुच्छ मनट देऊन सत्कार करतील। आज आमच्या अखिल भारतीय पद्मशाली समाज भिवंडी या संगमाने महाराष्ट्रात जे आमचे समाजाचे नगरसेवक आले, ज्या लोकांना राष्ट्रीय पुरस्कार भेटला, ज्या लोकांना नॅशनल पुरस्कार भेटला, अशा लोकांचा सत्काराचा प्रोग्राम ठेवला। त्याबद्दल मी आमचे मित्र पोटाबत्तीन यांना धन्यवाद व्यक्त करतोय। अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे गौरव अध्यक्ष आदरणीय शुक्रवारजी पण इथे आहे आणि हे मोठी घटना आहे की आमचा समाज आता राजकारणात अग्रेसर होऊ लागलाय। मला वाटतंय की या समाजाचा एक आमदार आणि एक महापौर आहे। मी 3दा जालना शहराचा आमदार होतो आणि मी नगराध्यक्ष पण होतो आणि माझी बायको पण नगराध्यक्ष होती। आज आमच्या जालन्यात 4 नगरसेवक आमच्या समाजाचे, टोटल बघितलं तर 40 पेक्षा जास्त नगरसेवक मराठवाड्यात निवडून आलेले आहे आणि मी महाराष्ट्राच्या जनतांना मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला या पदावर बसण्यासाठी आपण मदत केली। या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी धन्यवाद व्यक्त करतो। तेव्हाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सागर निवासावर पद्मशाली समाजाची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये मी एक प्रश्न उपस्थित केला। साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आर्थिक विकास महामंडळ पद्मशाली समाज देण्यास त्यांनी जाहीर केलं होतं, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि पद्मशाली समाज सगळ्यात जास्त असल्या कारण महाराष्ट्रामध्ये SBC मध्ये तर तुम्ही आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमच्या समाजाला द्यावा म्हणून मी त्यांना आग्रही विनंती केली। त्या विनंतीला त्यांनी मानून त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं। अध्यक्षपदाच नाही पण उपाध्यक्ष जरूर तुम्हाला देवत म्हणून त्यांनी आम्हाला कबूल केलेला आहे, पण अद्याप जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे, अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही। आता अनेक दिवसांना आता कैलास शेठ गोरेंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशोक किंदापरे सारखे आमचे जे SBCचे ज्यांना ज्ञान आहे अशा लोकांना घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहोत। मुख्यमंत्र्यांना अधिवेशन झाल्यानंतर कैलास शेठचा वेळ घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून पद्मशाली समाजासाठी SBC साठी आर्थिक विकास महामंडळ आहे जे काय मागण्या आहे 2% मागण्या वगैरे हे पूर्ण आमच्या 50% त्यात बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालूच आहे, पण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आर्थिक विकास मंडळ अजून पूर्ण न झाल्या कारणानं पुनश्च त्यांची आम्ही भेट घेऊन या पद्मशाली समाजासाठी ज्या काही सवलती आहेत त्या घ्यायचा आम्ही प्रयत्न करू। जय मार्खंडे, जय हिंद, जय